सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगतो की गेले या ठिकाणी असणारे सर्व गणेश मंडळ, या गणेश मंडळांच्या गेली 25, 30, 35 वर्ष काम करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते काही या विषयामध्ये मिरवणूक जी लांबती आणि लांबणाऱ्या मिरवणुकीला कुठंतरी दिशा मिळाली पाहिजे। मिरवणूक लांबण्यामागची प्रमुख कारणं ही सर्वांना माहिती होती आणि त्या विषयात काही वेगळ्या अडचणी याच्यात निर्माण झाल्या होत्या। त्या अडचणी दूर करून सगळ्यांनी मिळून मानाचे असणारे प्रथम 5 ही व्यवस्थेचा भाग आहे आणि सर्वच गणेश मंडळ ही मानाची आहेत, सन्मानाची आहेत। गणपती बाप्पा हा श्रद्धेचा भाग आहे आणि त्यातल्या व्यवस्थेचा जो विषय होता, जो मिरवणुकीला विलंब होत होता, त्याच्यात काही प्रमुख गोष्टी या सर्वांना बरोबर घेऊन सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला। यावेळेस जी विसर्जन मिरवणूक आहे ती 9:30 वाजता चालू करण्याविषयी विनंती आपल्या केंद्रीय मंत्र्यांनी 5ही मानाच्या गणपतींना केली। कसबा गणपती आणि त्याचबरोबर सगळ्या 5ही मानाच्या गणपतींनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला। त्यानंतर त्या मिरवणुका बेलबाग चौकातनं 12 वाजता पास होणं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की ज्याच्यामुळं मिरवणुकीला विलंब होतो, तो विषय सुद्धा मान्य झाला। कुठल्याही पद्धतीमध्ये स्थिर वादन होणार नाही, मिरवणुकीची लांबी वाढणार नाही आणि प्रत्येक मिरवणुकीतली गॅप कमी राहील, या पद्धतीचा निर्णय या ठिकाणी झाला। आणि बिगर रोषणाईचे गणपती 12 ते 5 मध्ये विद्युत रोषणाईच्या गणपतीला संध्याकाळी 7 वाजता जागा मिळेल अशा पद्धतीच्या निर्णय या ठिकाणी झाले। आणि हे सगळे निर्णय करत असताना प्रत्येक जण इथं मंडळाचा प्रमुख पदाधिकारी होता, त्यांनी प्रत्येकाच्या मिरवणुकीची जबाबदारी घेऊन मागच्या मंडळाला लवकरात लवकर जागा करून देणं हा याच्यातला सर्वात महत्त्वाचा निर्णय झाला। किती वाजता मार्गस्थ होईल? 4 वाजता। नेहमीप्रमाणे ढोल पथक किती असतात? एकच।